मनोरंजन सृष्टीतील अनेक अभिनेत्री त्यांचं मत बऱ्याच विषयावर स्पष्टपणे मांडतात। कधी मुलाखतीत तर कधी सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्या महत्त्वाच्या विषयावर मोकळेपणाने व्यक्त होत असतात। आता सध्या मंगळसूत्र हा एक विषय भलता चर्चेचा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे। काँग्रेस सर्वसामान्यांच्या संपत्तीचं सर्वेक्षण करणार आहे, ते सत्तेमध्ये आले तर तुमचं मंगळसूत्र देखील हिसकावून घेतील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केलेली आहे। बराच वाद सुरू आहे। आता या वादात मराठी अभिनेत्री राधिका देशपांडेनेही उडी घेतली असून ती चांगली संतापलेली आहे। सोशल मीडियावर तिने एक पोस्ट शेअर करत परखडपणे मत मांडलेलं आहे। मी मंगळसूत्र घालीन किंवा नाही घालणार, माझं लग्न नुकतंच झालं असो किंवा नसो, माझा नवरा माझा आहे आणि मी त्याची बायको आहे, याची आठवण तुम्हाला करून देण्यासाठी मी मंगळसूत्र घालत नसते। त्यामुळे आत्ताच सांगते, मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही। फरक पडतो। मुळात मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी, केव्हा, कधी, कशाला, ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला का देऊ? उत्तर द्यायची वेळ नाही, पण आज मला प्रश्न नक्कीच पडला आहे। कोण होतात हे स्त्री धनाचा हिशोब, झडती, माहिती घेणारे? हे सगळं घेऊन माझं सोनं वाटून द्यायला तो सत्यनारायणचा प्रसाद नाही। माझं सोनं हे माझं आहे, ते सौभाग्याचं लेणं आहे। आम्ही स्त्रिया सहज बोलता बोलता त्याला प्रिटी ज्वेलरी असं बोलून जातो, पण बहुतांश भारतीय स्त्रिया करता सोनं जे आईवडिलांनी, सासू सासऱ्यांनी दिलं आहे, जे तिच्या किंवा नवऱ्याच्या परिश्रमातून विकत घेतलेलं आहे, अशा सोन्याचं वजन किती बरं असेल? काही गोष्टी आकड्यात मोजता येत नसतात। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच फिल्म इंडस्ट्रीमधील नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।